नमस्कार. आता आपण आहोत शिवसेना शिंदेगड शाखा मसाळा येथे माननीय प्रमोदजी घोसाळकर साहेब या ठिकाणी आले आहेत. आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे इलेक्शन आहे तर ते कसे सांभाळणार आहेत. सर नमस्कार. आपण जिल्हा परिषद पंचायत समितीचे हे जे इलेक्शन होणार आहे जवळजवळ 9 वर्षांनी आता होत आहे, तर शिंदे गटाची काय तयारी आहे? शिवसेना शिंदे गटाची कुठल्या प्रकारे तयारी आहे? कुठल्या प्रकारचे मुद्दे तुम्ही घेऊन सामोरे चालता? म्हसळा तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे 2 गट आणि पंचायत समितीचे 4 गट अशा प्रकारचे इथे सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. गेल्या 9 वर्षापासून या ठिकाणी निवडणुका झालेल्या नव्हत्या. आज या ठिकाणी निवडणुका जाहीर झाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये फार मोठं उत्साहाचं वातावरण आहे. 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना या तालुक्यामध्ये 5 कोटीची कामं या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी प्रस्तावित केलेली होती, झालेली आहे. विशेष म्हणजे जी राष्ट्रवादीची नगरपंचायत होती ती या ठिकाणी आदरणीय आमचे नेते भरतसिंग गोगावले यांच्या माध्यमातून पूर्णपणे शिवसेनेमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा त्या ठिकाणी पक्षप्रवेश झालेला आहे. याच्यामुळे वातावरण संपूर्ण ग्रामीण भागामध्ये चांगलं झालेलं आहे. या ठिकाणी मी सांगेन तुम्हाला की गेले अनेक वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती ते म्हणतात विकास झाला, परंतु खऱ्या अर्थाने विकास झाला तो फक्त त्यांच्या ठेकेदारांचा झाला, विकास झाला तो फक्त त्यांच्या नातेवाईकांचा झाला. आमची अशी मागणी आहे या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबाचा व्यक्ती पंचायत समिती सदस्य झाला पाहिजे, सर्वसामान्य कुटुंबातले व्यक्ती या तालुक्यात सभापती झाला पाहिजे आणि सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य आला पाहिजे. अशा प्रकारची आमची तयारी आहे. या ठिकाणी आम्ही सर्व ठिकाणी उमेदवार उभे करण्यामध्ये यशस्वी आलो आणि सगळेचे सर्व उमेदवार आमचे व्हॅलिड झालेले आहेत. त्याच्यामुळे अत्यंत आमच्या याच्यामध्ये वातावरण खूप चांगलं आहे. आम्हाला खात्री आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोक कंटाळले गेले अनेक वर्षांच्या सत्ता असून सुद्धा फारसं मोठं काही प्रगती झाली नाही. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. त्याच्यामुळे या वेळेला या म्हसळा तालुक्यामध्ये दोन्ही जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समिती निवडून अशा प्रकारचा विश्वास आहे. साधारण कुठल्या प्रकारचे असे विकासाचे मुद्दे जे तुम्ही ठरवून ठेवलेले आहेत आणि ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहात? पहिली गोष्ट अशी की इथं मुंबईमध्ये स्थलांतर फार मोठ्या प्रमाणात होतोय. पहिल्यांदा सुशिक्षित लोकांना आणि ग्रामीण लोकांना रोजगार नाही आणि मग या ठिकाणी एखाद्या लोकांनी चांगल्या प्रकारे कुठली तरी कंपनी पाहिजे आपल्याला. या ठिकाणी रोजगार हमी योजनेमधून आपलं कामं पाहिजे. आदरणीय भरतसिंग गोगावले यांच्याकडे रोजगार हमी फलोत्पादन अशा प्रकारचं खातं आहे. त्या ठिकाणी प्रत्येक वैयक्तिक अनेक लाभाच्या योजना आहेत. त्यामुळे आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक नागरिकाला सक्षम करण्यासाठी वैयक्तिक लाभांच्या माध्यमातून आणि रोजगार हमीच्या माध्यमातून फलोत्पादनाच्या माध्यमातून अनेक आपण विकासाची कामं करणार आहोत. आणि भविष्य कालावधीमध्ये या ठिकाणी स्थलांतर कसं लागता येईल आणि मुंबईची या ठिकाणी मुंबई जाण्याचं प्रमाण आहे तो कशा प्रकारचं हवे अशा प्रकारचं आम्ही या ठिकाणी नियोजन करतोय. खानदेश आणि गोंदियाच्या मध्यभागी एक MIDCचं प्रोजेक्ट आलेला आहे ते गेल्या अनेक वर्षापासून रखडलेलं आहे. त्याच्या संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे का? तुम्ही काय त्याच्यावर माहिती काढली का? ते काही MIDC होणार आहे का? त्याच्या बाबतीत मला पूर्ण माहिती नाही, त्यामुळे मी काही बोलू शकत नाही. परंतु जर असेल तर त्या ठिकाणी उद्योग मंत्री आमचे उदय सामंत जे आहेत आणि भरत गोगावले आमच्या आता भविष्य कालावधीमध्ये उद्या 26 जानेवारी त्यांच्या असं झेंडावरून होत आहे आणि कदाचित आमच्या मनातल्या लोकांच्या पालकमंत्री म्हणून घोषित झाल्यानंतर त्या MIDC बाबतीत काय पूर्तता असेल, काय त्रुटी असतील तर पूर्ण करू आणि या ठिकाणी MIDC चालू करण्यासाठी प्रस्ताव करून आम्ही शासनाच्या माध्यमातून त्याची पाठपुरावा करू. धन्यवाद साहेब. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही रायगडमध्ये मुलाखत दिली. मुलाखतीसाठी संपर्क साधा. जितेंद्र नटे, रायगड मत.